रस्त्यावर भीषण अपघात याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरानजीक बेट नाका कातकडे पेट्रोल पंपासमोर रविवारी बस आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला आहे। कोईमतूरेतून निघालेला हा मालवाहतूक ट्रक मनमाडच्या दिशेने चालला होता। याच दिशेने शिर्डी ते संभाजीनगर बस प्रवासी घेऊन जात होती। कोपरगाव शहरानजीक नगर मनमाड रोडवर कातकडे पेट्रोल पंपासमोर रविवारी 22 डिसेंबर रोजी 4च्या सुमारास हा अपघात झाला। या अपघातामध्ये प्राथमिक माहितीनुसार 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे। जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी ॲम्ब्युलन्सने रुग्णालयात घेऊन गेले। या अपघातानंतर ट्रक चालक फरार होत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल भांगरे व शेलार यांनी शिताफीने या ट्रक ड्रायव्हरचा पाठलाग करून पकडले आहे। पुढील कारवाई कोपरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे। अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सध्या या रस्त्याचे कामकाज चालू असून रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने चालू असल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे। येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले की हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा, या धुळीमुळे अनेक आजार होत आहे। प्रशासनाने यावर त्वरित दखल घेऊन हा रस्ता जलद गतीने करण्यात यावा। या ठिकाणी अनेक अपघात होत असून त्यामुळे प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन कामकाजाची गती वाढवावी, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देखील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी दिला आहे। नगर मनमाड हायवे अत्यंत रहदारीचा असून या रोडला गेल्या 1.5 वर्षापासून एवढी काही गर्दी असते का दिवसातून कमीत कमी 2 ऍक्सिडेंट या बेट नाक्यावर होतो। आणि त्या रहदारीचा एवढा व्याप वाढला का त्या रहदारीमुळे आमचे सगळे रोडची जी लाईन आहे धंदेवाल्यांची ती सर्व ठप्प झाली। आमच्या सारख्याचा उपासमारीची वेळ आली आणि गेल्या 1.5 वर्षापासून हा रोड लवकर झाला पाहिजे, परंतु हा रोड लवकर होत नाही। कितीतरी या रोडसाठी आंदोलन झाले, कितीतरी लोक जमा होतात, आम्ही कितीतरी निवेदन फार वर दिले, पण कोणीही जवळ येत नाही। फक्त येतात, पाहतात आणि निघून जातात। असे कितीतरी लोकांना आम्ही निवेदन दिले, परंतु कोणी याच्या रोडवर सगळं दुर्लक्ष केलं। आज रोजी हा जो एसटी महामंडळाच्या बसचा जो ऍक्सिडेंट झाला आहे, ती रोड त्या बसमध्ये असलेले प्रवासी अत्यंत वयस्कर असलेले प्रवासी, त्यांना एवढं काही लागलं, भगवंताच्या कृपेने त्यांना काही जीवितहानी झाली नाही हे तरी बरं। किंबहुना त्यांची जर जीवितहानी झाली असती तर हा सर्व रोड आमचे रोडचे सगळे जे दुकानदार आहे हे सर्व रोज पाहतात, परंतु सरकारला याची जाग येत नाही, कार्यकर्त्याला त्याची जाग येत नाही। याचा कोणीतरी याचं परिवर्तन लवकरात लवकर रोडचं परिवर्तन चांगल्या स्वरूपात झालं पाहिजे, एवढी आमची सर्वांची मागणी असून लवकरात लवकर रोड आणि हा जो रहदारी हे चांगलं करण्यात यावा। आता जो ऍक्सिडेंट झाला तो एवढा भयानक होता, इथं कंटिन्यू ऍक्सिडेंट होत राहतात। ह्या रस्त्याचं काम एवढं संत गतीने चालू, आम्ही वारंवार निवेदन देऊन जर ह्या कामाला एवढी दिरंगाई होत असेल तर याच्यामध्ये जनतेचं एवढं मोठं नुकसान व्हायला, पूर्ण धंदे ठप्प झालेले। शेजारी आमच्या आत्ममलिक आपला लायन्स मुगबधीर शाळा आहे, पुढे जनार्दन स्वामी आश्रम आहे, पुढे गेल्यानंतर बेट नाका आहे, सर्व अधुरे काम पुलाचे करून ठेवलेले आहे। त्याच्यानंतर जंगली आश्रम आहे, मुलांची वर्दळ असते, शाळेत जाणाऱ्या नोकरीला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ असते। यांचं काम इतक्या संत गतीने आहे का त्याला माफ नाही। इतकी धूळ होती रस्त्यानं, हे पाणी मारत नाहीत, कुठल्या गोष्टीची यांच्याकडे दखल घेतली जात नाही। आम्ही वारंवार सारखे कंटिन्यू निवेदन देऊन जर काम असे होत असतील तर हा नागरिकाच्या जीवाशी खूप मोठा खेळ आहे। आणि एवढे सर्दीचे याचे आजार झालेले, घशाचे आजार का त्याला माफ नाही। कंटिन्यू आमचे दवाखाने चालू आहे, तर शासनाने लवकरात लवकर या कामाची दखल घेऊन रोड लवकर मार्गस्थ करावा।